चिकन बिर्याणी आणि मी आता तांदूळ शिजायला ठेवलेत आणि मी आता चिकन मॅरिनेट करते. देखो सगळे घरगुती मसाले टाकलेत आणि दही टाकलंय. चला आता कॅमेरा बंद करून मिक्स 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 करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता मी 4-5 कांदे आणि 4 टमाटर घेतले आहेत आणि आता ते मी फटफट कर मग मी आज काय ते मी आता फटाफट कट करते आणि तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी. हाय गाईज, तर आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं, त्याला 10-15 मिनिटं झाली आणि आता इथे मी कांदा आणि टोमॅटो उभा उभा कापून घेतलाय. गॅसवर टोपामध्ये तेल टाकते. पहिलं फोडणी देते चिकनला. तर मी डायरेक्ट जिरं टाकते तेलामध्ये. कांदा ठेवलाय रायत्यासाठी, कारण कांदा जास्त होईल आणि टमाटर कमी होईल. थोडे पटापट व्हायसाठी कांदा आणि टोमॅटो फास्ट आकसण्यासाठी मीठ टाकायचं, म्हणजे लवकर आकसते. घरगुती आहे. एक चमचा घी टाकलाय मी आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकते उभ्या कापून. थोडं जास्त मीठ टाकायचं, कारण भातात मीठ आपण जेव्हा टाकतो शिजवताना तेव्हा ते पाणी काढल्यावर भातातलं मीठ निघून जातं, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ टाकायचं, म्हणजे ते भाताला लागतं. फायनली कांदा आणि टमाटर आकसलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकूया. तर हा बिर्याणी मसाला आहे. मॅरिनेट केले त्यात पण मी मसाले टाकलेत, पण तरी पण ते फक्त चिकनला लागतात. तर कांदा आणि टमाटरला पण लागायला हळद टाकूया थोडीशी. आणि हा कलरवाला काश्मीरी मसाला. पुदिन्याशिवाय बिर्याणीला टेस्टच नाही, एवढा मस्त लागतो ना पुदिना बिर्याणी मध्ये. पुदिना टाकूया, त्याची चव छान येते. आणि ही पानं जी आहेत ना, जी आता मोठी मोठी दिसत आहेत, ती नंतर कमी होतात, म्हणजे आकसतात ती पानं पण. तर ती फोडणीमध्येच टाकायची, म्हणजे फोडणीला म्हणजे त्याचा सुगंध यायला स्टार्ट होतो. पानं ठेवते नंतर भातावर टाकायला. तर आता फायनली मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया आणि थोडस पाणी टाकूया. तर हा बिर्याणीचा मसाला रेडी आहे. आता ते फक्त चिकन शिजायला ठेवलं, तर चिकन फटाफट शिजेल तसं मग त्याच्यामध्ये भात टाकते. मग आपली बिर्याणी फायनली रेडी भाई. मग आपली बिर्याणी रेडी होऊन जाईल. 5-10 मिनिटं थांबूया चिकन शिजेपर्यंत. आणि ते थोडंसं पुदिना आणि इथे मी भात नितळायला ठेवलाय. खूप एक्सायटेड आहे, भरपूर दिवसांनी बिर्याणी खाते आणि मला बिर्याणी एवढी जास्त आवडते ना, मला खूप आवडते बिर्याणी. 15-20 मिनिटात चिकन शिजेल, मग आपलं चिकन झालंय आणि आपला भात पण शिजून रेडी आहे. तर चिकन शिजलं की त्याच्यामध्ये भात टाकूया आणि कलर तोपर्यंत कलर बनवून घेते. आणि आता ह्या 2 कलरच्या बाटल्या, एक ग्रीन कलर आहे आणि एक रेड कलर आहे, तर ते थोडं थोडं पाण्यात हे करून ठेवूया. तर हे बघा, असे 2 कलर रेडी आहेत. म्हणजे कसं दाखवू तुम्हाला, भूक लागले मम्मी, पडेल ते पाणी. मला काय पण देऊ, तू काय पण खाते, मी काय पण खाऊ का. आणि रेड कलर, हे 2 पाणी कलरचे रेडी केले आहेत आणि पुदिना पण ठेवलाय गार्निशिंग साठी. आणि आता
चिकन 5-10 मिनिटं ठेवल्यात शिजायला आणि शिजलं की लगेच त्यातून चिकन शिजतंय. तर चिकन शिजेपर्यंत तुम्हाला ठेवते साईडला. तर फायनली बिर्याणी रेडी झाली आहे, त्याची ग्रेव्ही रेडी आहे आणि मी जो भात शिजवून घेतला तो भात आता त्याच्यामध्ये टाकते. मी लेअर वाईज नाही करते, खाली डायरेक्ट ग्रेव्ही आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट मी भात टाकते. आणि भात थोडा कमी पडला त्याच्यामुळे मी परत एकदा भात लावला, तर तो पण भात झालेला आहे. त्यामुळे दोन्ही भात एकत्र टाकते, मी तुम्हाला दाखवते. कलर बनवले ते टाकूया. आणि इथे ना मध्ये या भातामध्ये असे होल होल करून घ्यायचे, म्हणजे वाव खालपर्यंत लागतो. आणि हा वरून पुदिना टाकलाय थोडासा. आणि आमच्याकडे कोळसा पण आहे, पण आता करायला टाइम नाही, कारण खूप भूक लागले जोरात. आणि हे घरी देसी घी बनवलंय ते टाकूया. ते 5 मिनिटं ठेवूया आणि 5 मिनिटात आपली बिर्याणी रेडी. कारण आपलं चिकन पण रेडी आहे आणि आपला भात पण शिजलेलाच आहे, फक्त त्याला थोडंसं दम लागू दे आणि मग झालं, आपण आता खायला बसू 5 मिनिटात. 5 मिनिटांनी मी येते. चलो फायनली आता आपण चिकन बिर्याणी ओपन करून बघूया. भाई ही बघा माझी बिर्याणी काय दिसते यार, एक नंबर दिसते. चलो अभी खा के देखेंगे ना. ही बघा बिर्याणीच्या आतुरतेने वाट बघणारी दिव्या. भूक लागली कारण तिला कामावर आल्यापासून ती त्या बिर्याणीसाठी थांबली आहे. थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी बिर्याणी झालेली आहे आणि इथे रायतं पण तयार आहे. तर बिर्याणी आपण आता टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. खूप एक्सायटेड आहे कारण खूप जास्त भूक लागली आहे मला. बिर्याणी काढून घेते की वन साइड काढते, अशी वन साइड. चलो जवळ बिर्याणी आता मी ना पूर्ण मिक्स करून घेते, कारण मिक्स म्हणजे मग ते अर्ध ओलं खाली राहतं किंवा ग्रेव्ही खाली राहतं, त्यामुळे पहिले मिक्स करून. इथे बघा मी बिर्याणी घेतली आहे आणि रायतं घेतलंय आणि आता मी टेस्ट करून बघते आणि साईडला देऊ पण टेस्ट करते. गरम आहे त्यामुळे देऊ भूक लागले, दोघींना भूक लागली. चलो फायनल. खूप जास्त गरम आहे आणि मी आपल्यासाठी अजून जास्त स्ट्रेंथ घेऊन येईल. तू आधी जो बोललास त्याच्यावर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नॉमिनेट केलंय, आताही नॉमिनेट मस्त झालं. जास्त तिखट पण नाही, नॉर्मल झाली आहे कारण लोक तिखट खात नाहीत भाई. मी एकटी तिखट खाते त्यामुळे मला जास्त तिखट पण मी बनवू नाही शकत. देऊ कशी झाली आहे टेस्ट? एक नंबर. नक्की तुला आवडेल रिटर्न खायला? चलो हा DM टू ऑर्डर्स नाही बाई, एवढी नाही करू शकत DM टू ऑर्डर्स. ते फक्त घरच्यांपुरताच मी बिर्याणी बनवतो. बिर्याणी एन्जॉय करते, मला खूप भूक लागली आहे भाई. चलो बाय बाय. गाईज माझ्या बहिणीने 3rd टाइम बिर्याणी घेतली आहे. का घेतलीस ग? बोल लवकर. खाल्लं ना, हा माझं पोट भरला, माझं मन नाही भरलं. गाईज म्हणजे तिला मला नाही, सॉरी, ती मला काय बोलायचंय. आणि माझं तर पेट फुल झालंय, एवढूसच खाऊन मला एवढूसच जात नाहीये. आता मी 2दा भात घेतलाय, 2 भातामध्येच पॅक झाली आहे. पण माझं पण तोच सीन झालाय, पोट भरलंय पण मन नाही भरलंय. खूप मजा आली आज जेवण फास्ट. गाईज तर फायनली दिव्याला मी सांगितलेलं की मला आईस्क्रीम दे. हे आईस्क्रीम माझं फेवरेट करता येते, माझं चोकोबार फेवरेट आईस्क्रीम आहे. आणि चला आता फायनली आईस्क्रीमचे पैसे परत द्या. का भाई? आईस्क्रीमचे पैसे द्या. का भाई? तू मोठ्या बहिणीला देऊ नाही शकत? नाही. चला आता खाताना जास्त कमावते माझ्यापेक्षा. चला आता खाताना दाखवते, हिचं इग्नोर करून. छान. चलो फायनली आता आईस्क्रीम मला खायचं होतं कारण बिर्याणी आणि नॉनव्हेज असेल ना तर त्याच्यावर आईस्क्रीम खायला मला आवडतं. आईस्क्रीम खायचं नसतं कधी बिर्याणी तर बाऊ. का भाई? कोण बोललं? हिचं तुम्ही ना सगळं हेच देणार नाही, लक्षात ठेव. स्किप कर. हा देणार नाही, लक्षात ठेव. चलो फायनली आलेलो आहे
आता आईस्क्रीम खायचं आहे, फटाफट घरी जाऊ. फायनली मी आईस्क्रीम खाऊन माझा दिवस संपवते. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील, झटपट कशा होतात त्या, तर मला फॉलो करून ठेवा आणि मला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.